नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय जो की जी के आहे. जी केमध्ये सर्वच विद्यार्थी घाबरतात की सर आम्हाला मराठी, गणित, बुद्धिमत्ता सगळे विषय येतात, पण जी केमध्ये आमचे मार्क मिळत नाही. जी केसाठी नेमकं काय करावं? मी मागील 5 वर्षापासून पोलीस भरतीला लेक्चरशिप करतो. माझे जवळपास आत्तापर्यंत 140 पोरं हे पोलीसमध्ये रुजू आहे आणि त्यानुसारच त्यांच्याच आग्रहानुसार मी पोलीस भरतीची सिरीज चालू केली. सिरीज म्हणजे फक्त क्वेश्चन आन्सर असणार, विदाऊट फीज वगैरे काहीही नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, यूट्यूबला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर व्हिडिओवर आहे प्रश्न आवडले आणि नाही बाबा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे असं वाटलं तरच लाईक करायचं. ठीक आहे, चला तर पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसते. नाबार्ड प्रत्यक्षपणे रिकामी जागाला पुरवठा करते. नाबार्ड एक संस्था आहे. पेपरला हा सुद्धा प्रश्न येतो की नाबार्ड ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ही कृषीशी संबंधित आहे. तर नाबार्ड कोणाला पुरवठा करते? तर ऑप्शनमध्ये आहे राज्य सरकारी बँक आहे, व्यापारी बँक, कृषी बँक आणि प्राथमिक पुरवठा. पण ही कोणाला पुरवठा करते? तर राज्य सरकारी बँक. हा पोलीस भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे नाबार्ड. ठीक आहे, मग नाबार्डबद्दल जर सविस्तर बघायचं असते तर स्थापना वगैरे आपण बघू. तर नाबार्डची स्थापना बघा इथे तुम्हाला दिसते. नाबार्ड कायदा 1981ला करण्यात आला होता. पेपरला येऊ शकतं. आणि नाबार्डची स्थापना पेपरला विचारला आहे, आतापर्यंत कायदा विचारलेला नाही आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली आहे. नाबार्डचं जर मुख्यालय कुठे आहे विचारलं तर मुंबई येथे नाबार्डचं काय मुख्यालय आहे. हा झाला एक प्रश्न तुमचा. आता दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येईल. आता बघा, हा प्रश्न गोंदिया पोलीसला विचारलेला आहे. गोंदिया पोलीसमध्ये हा प्रश्न येऊन गेला. प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? कोणत्या दोन नदी आहे? भीमा आणि नीरा. नीराबद्दल जर सांगायचं तर नीरा भीमाचीच काय उपनदी आहे आणि या दोन नदीचा संगम सोलापूरमध्ये कुठं होतं म्हटलं तर याचं करेक्ट उत्तर आहे नृसिंहवाडी. नृसिंहवाडी या ठिकाणी काय होतं? भीमा आणि नीराचा संगम होतं. जर प्रश्न आला भीमा नदीबद्दल जर सविस्तर विचारलं, भीमा नदीची उगमस्थान भीमाशंकर पुणे आहे. एकूण लांबी किती आहे महाराष्ट्रामध्ये? तर 451 किलोमीटर. एकूण लांबी जर विचारली तर 860 किमी. ऑल ओव्हर महाराष्ट्रातली फक्त 451. भीमा नदी भारतातील 2 राज्यात वाहते. त्या एकूण लांबी तिची 860 आहे आणि ही 2 राज्य महाराष्ट्र आहे आणि कर्नाटक, या 2 राज्यातून ती वाहते. भीमा नदी जर प्रश्न आला खालीलपैकी कोणत्या नदीची सर्वात लांब उपनदी आहे? तर भीमा ही कृष्णेची सर्वात लांब उपनदी आहे. झालं. त्यानंतर अजून एक नेहमी प्रश्न येणारा सोलापूर जिल्ह्यामध्ये पेपरला येतं, भीमा नदीवर खालीलपैकी सोलापूर जिल्ह्यात कोणते धरण आहे? तर उजनी. कोणतं धरण आहे म्हटलं तर उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे विचारू शकतात तर सोलापूरमध्ये. किंवा उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर भीमा नदीवर. हे झालं त्याच्यावरचे प्रश्न. आता याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आता हे संगमावरील ठिकाण बघू आपण महाराष्ट्रातले इतर. इथे बघा तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. इथे पहिलाच प्रश्न आहे, कृष्णा आणि पंचगंगाचा संगम कुठे होतं? हा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारलाय. तर कृष्णा पंचगंगा नरसोबाची वाडी या ठिकाणी होतं आणि कुठे होतं म्हटलं तर कोणत्या जिल्ह्यात? कोल्हापूरमध्ये. आता बघा, ही कृष्णा नदीबद्दल जर सांगायचं तर कृष्णा 282 किलोमीटर महाराष्ट्रात लांबी आहे. टोटल लांबी ही कृष्णाची लांबी 1400 किलोमीटर आहे. पूर्ण भारतात 4 राज्यातून वाहते कृष्णा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर कोल्हापूर. पंचगंगा जर बघायचं असेल तर पंचगंगाबद्दल मी लास्ट लेक्चरला सांगितलं. पंच म्हणजेच 5 आणि पंचगंगा नदी किती नद्यापासून तयार झाली? 5. पेपरला येऊ शकतं खालीलपैकी कोणत्या नदीपासून पंचगंगा तयार झाली? तर कुंभी, कासारी, सरस्वती, भोगावती आणि तुळशी या 5 नदी मिळून काय झाली? पंचगंगा. आणि अजून एक पेपरला येतं, कोल्हापूर या शहराची जीवनवाहिनी असे कोणत्या नदीला म्हणतात? तर पंचगंगाला म्हणतात. किंवा अजून एक प्रश्न येतं, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले? तर पंचगंगा या नदीच्या काठावर. दुसरं आहे, गोदावरी आणि प्राणहिता नदीचा संगम कुठे होतं? इथं सिरांचा झाला. ॲक्च्युली सिरोंचा आहे. काय? सिरोंचा. गडचिरोलीमध्ये एक ठिकाण आहे, गाव आहे सिरोंचा नावाचा. त्या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता नदीचा संगम होतो. जर विचारलं प्राणहिता नदी कोणत्या 2 नदीपासून तयार झाली? तर वर्धा आणि वैनगंगा या 2 नदीपासून प्राणहिता तयार झाली आहे.
गडचिरोलीमध्ये होतं. त्यानंतर कृष्णा आणि कोयनाचा संगम कुठे होतं? कराड. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम कुठे होतं? कराड. कृष्णा आणि कोयनाचा संगम कराड येथे होतं. आणि ह्या पेपरला येतं कोणत्या नदीच्या काठावर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे? तर कृष्णा आणि कोयनाच्या संगमावर आहे. त्याला काय बोलतात? तर कृष्णा कोयनाच्या संगमावर काय ह्या ठिकाण आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचं म्हणजे स्मृतीस्थळ आहे. आणि त्यांचं तिथं ते त्यांना तिथे पुरण्यात आलं होतं. ते ठिकाण कोणतं? तर हे विचारलेलं आहे पेपर. तर याला प्रीती संगम म्हणतात. काय म्हणतात म्हटलं तर? प्रीती संगम. कृष्णा कोयनाचा संगम कुठे होतो? कराडमध्ये प्रीती संगम. आणि ह्याच ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं काय समाधी स्थळ आहे. त्यानंतर आहे कोणते? मुळा आणि मुठा नदीचा संगम कुठे होतो? पुणेमध्ये. कृष्णा आणि भीमाचा रायचूरमध्ये कर्नाटकमध्ये आहे. कृष्णा वेण्णा माहुली सातारा हा प्रश्न येऊन गेला आहे. ठीक आहे. तापी आणि पूर्णा श्री क्षेत्र चांगदेव हा सुद्धा पेपरला प्रश्न आला आहे, जळगावमध्ये आहे. आणि गोदावरी प्रवराचं कुठं होतं? तर टोकी. हे झालं संगमावरील ठिकाण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येतो. भारतीय संविधानातील, इथे दिसतंय तुम्हाला, भारतीय संविधानातील हा पुणे ग्रामीणला पेपरला प्रश्न येऊन गेला आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? कलम 51A मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मूलभूत मार्गदर्शक तत्व आणि आर्थिक अधिकार. तर 51A हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. कलम 51A कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्य. आणि मूलभूत कर्तव्य किती आहे म्हटलं आपले? तर 11 आहे. आता ते बघू आपण मूलभूत कर्तव्य कोणते कोणते. बघा इथे स्क्रीनवर दिसते. भारतीय राज्यघटनेतील कलम 51A हे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याबाबत आहे. हे कलम 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात जोडले गेले. बघा पेपरला येतं 42वी घटनादुरुस्ती ही कोणत्या वर्षीची आहे? 1976. आणि आत्तापर्यंतची सर्वात मोठी घटनादुरुस्ती जरी कोणता म्हटलं तर 42वी. त्यानंतर येतं की कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 51A जोडण्यात आले? तर 1976ची 42वी. त्यानंतर मूलभूत कर्तव्य एकूण किती? तर 11. ठीक आहे. आता त्यानंतर आहे भारतीय संविधानाचा भाग मूलभूत हक्क. बघू आपण मूलभूत हक्क. कर्तव्य नंतर मूलभूत हक्क कुठे आहे? मूलभूत हक्क भारतीय संविधानाचे भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये नमूद करण्यात आले. मूलभूत हक्क किती? कलम 12 ते 35. आणि मूलभूत कर्तव्य किती? कलम 51. याच्यावर पेपरला हमखास 500% प्रश्न येतात. आता सगळे बघू आपण कोणते कोणते पेपरला येतात. समानतेचा हक्क कलम किती? तर कलम 14 ते 18 समानतेचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क कलम किती? तर 19 ते 22. शोषणाविरुद्धचा हक्क कलम किती? 23 आणि 24. धर्म स्वातंत्र्याचा हक्क किती? कलम 25 आणि 28. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम किती? 29 आणि 30 मध्ये दिले आहे. त्यानंतर दिलं आहे घटनात्मक उपाययोजनाचा कलम किती? तर 32. याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. आणि ह्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. नंतरचा प्रश्न आहे मुस्लिम लीग. इथे दिसते तुम्हाला, मुंबई पोलीसला आलेला प्रश्न आहे. मुस्लिम लीगची स्थापना कोठे करण्यात आली आहे? तर मुस्लिम 4 ऑप्शन आहे, ढाका, कोलकाता, मुर्शिदाबाद आणि लाहोर. तर मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका येथे झाली आहे. ढाका जी बांगलादेशची राजधानी होती. ठीक आहे. त्यानंतर आता ह्याचं विश्लेषण बघू. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? तर स्थापना बघा मुस्लिम लीगची इथे दिसते तुम्हाला, ही 1906 मध्ये आगा खान, ढाक्याचे नवाब सलीमुल्ला आणि नवाब मोहसिन उल मुल्क यांच्या नेतृत्वाखाली ढाका येथे झाली. ठीक आहे. 1906 मध्ये पेपरला आलेला आहे प्रश्न. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी? 1906. वकार उल मुल्क हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष. इथे पाठच करून ठेवा, पेपरला येतं प्रश्न. वकार उल मुल्क हे कोण आहे? मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष. नंतर आहे मोहम्मद अली जिना. हे 1913 साली मोहम्मद अली जिन्नानी काय केलं? 1913 साली मुस्लिम लीगमध्ये सामील झाले. पेपरला येऊ शकतं. मोहम्मद अली जिना कोणत्या वर्षी मुस्लिम लीगमध्ये समावेश झाला त्यांचा? तर 1913 मध्ये. त्यानंतर लीगने बंगालची फाळणीला पाठिंबा दिला. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. इथे येऊ शकतं 1930 मध्ये इक्बाल यांनी सरहद्द प्रांत बलुचिस्तान, सिंध आणि काश्मीर संघराज्यात मुस्लिम राज्य म्हणून एकत्रित करण्याची सूचना दिली होती. चौधरी रहमत अली यांनी 1935 मध्ये पाकिस्तान हा नंतर आत्ताचा पाकिस्तान हा शब्द वापरला. आणि मुस्लिम लीगचे लाहोर अधिवेशन हे 1940चं आहे.
लाहोर अधिवेशन मुस्लिम लीगचं होतं 1940ला, हे तुम्ही वाचून घ्या. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन येतं. 5वा प्रश्न आहे तुमच्या ठाणे पोलीसला आलेला प्रश्न आहे तारापूर पॉवर प्लॅन्ट कोणत्या प्रकारची वीज तयार होते. तारापूर जो पॉवर प्लॅन्ट आहे यामध्ये कोणत्या प्रकारची वीजेची निर्मिती केली जाते. तर तारापूर येथे सौर ऊर्जा निर्मिती केली जाते. कशाची? सौर ऊर्जा नाही, इथे अणुऊर्जा. कोणती? अणुऊर्जाची निर्मिती केली जाते. कुठे? तर तारापूर हे अणुऊर्जा प्रकल्प आहे जो महाराष्ट्रातील नाही तर भारतातील नाही तर पूर्ण आशिया खंडातील पहिला अणुविद्युत केंद्र कोणता? तारापूर. आणि तारापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघरमध्ये. ठीक आहे. मग याची स्थापना 1969ला झाली होती तारापूरची, 1969ला. त्यानंतर 1969ला झाल्यानंतर हे काय महाराष्ट्रातीलच नाही भारतातीलच नाही तर पूर्ण आशिया खंडातील काय पहिला अणुविद्युत केंद्र आहे. त्यानंतर आता सगळे औष्णिक विद्युत अणुविद्युत आपण आता बघणार आहोत. ठाणे पोलीसला आलेला प्रश्न इथे बघा, स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. महाराष्ट्रातील पहिला मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चाचपड बीड येथे स्थित छत्रपती शिवाजी महाराज सौर ऊर्जा पार्क आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आला तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीडमध्ये. कोणत्या जिल्ह्यात आहे? बीडमध्ये. त्यानंतर हा कधीपासून कार्यान्वित आहे? तर 2018 पासून हा बीडचा प्रकल्प चालू झाला. हा काय सौर ऊर्जा बघतोय. त्यानंतर धनकवडी सौर ऊर्जा प्रकल्प पुणे हा पश्चिम महाराष्ट्रात. धनकवडी सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? पुणेमध्ये. आणि हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणता? तर धनकवडी. त्यानंतर आहे माण्याची वाडी सातारामध्ये आहे. माण्याची वाडी हा प्रकल्प कुठे आहे? साताऱ्यामध्ये. पेपरला येऊ शकतं. महाराष्ट्रातील पहिले सौरगाव माण्याची वाडी काय? महाराष्ट्रातील पहिले सौरगाव जेथे सौर ऊर्जेचा वापर करून संपूर्ण गावाला उजेड दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर आरवी इथे दिसते. वर्धा महाराष्ट्रातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प. महाराष्ट्रातील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे म्हटलं तर वर्धामध्ये. कुठे? तर आरवी या ठिकाणी. हे झालं सौर ऊर्जा. आता बघू की औष्णिक विद्युत काय असतं. औष्णिक विद्युत याच्यावर 100% एक प्रश्न येऊन जाणार तुम्हाला. प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प बघा. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे म्हटलं तर अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पारस हे 1 मार्काला येणारा टॉपिक आहे. एवढा जो स्क्रीनवर दिसतो हा एवढा 1 मार्क देणारा प्रश्न आहे. पारस कुठे आहे? तर अकोल्याला आहे. त्यानंतर परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर बीडमध्ये आहे. त्यानंतर भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे म्हटलं तर जळगावमध्ये. भुसावळ. त्यानंतर आहे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूरमध्ये. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूरमध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे कोणतं? तर कोराडी. त्यानंतर सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरमध्ये औष्णिक विद्युत केंद्र कोणतं आहे? चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर. आणि त्याला दुसरं नाव म्हटलं तर बल्लारपूर आहे. त्यानंतर डहाणू औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे म्हटलं तर पालघरमध्ये. एकलहर औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे म्हटलं तर नाशिकमध्ये. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात एकूण किती औष्णिक विद्युत केंद्र आहे म्हटलं तर 10. एकूण किती आहे? 10. किती? 10. पुढचा प्रश्न बघू आपण. औष्णिक झालं. आता आपण बघू अणुविद्युत केंद्र. अणुविद्युत झालं, औष्णिक झालं. आता ह्याच्याबद्दलच अजून एक प्रश्न तयार होतो. तो म्हणजे महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प हा खोपोली आहे. कोणता आहे म्हटलं तर खोपोली. महाराष्ट्रातील पहिला आणि सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जर विचारलं महाराष्ट्रातील पहिला कोणता तर खोपोली रायगड जिल्ह्यात आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जर विचारला तर कोयना आहे. कोणता आहे? कोयना, जो सातारामध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. ठीक आहे. एवढं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.